रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खालापूर तालुक्यातील तुकसई गावाहून जो पुढे मार्ग जातो, मुख्यतः तुकसई गाव असेल व पुढे काही 3 वाड्या वस्त्या आहेत, त्यांना जो मुख्य वर्दळीचा मार्ग आहे तो हाच पूल आहे। आणि हा जो पूल आहे आज सध्या दुर्लक्षित झालेला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे या पुलाला तडे गेलेले आहेत। काही ठिकाणी हा पूल जो आहे तो ढासळलेला आहे व पुला ढासळण्याच्या स्थितीत आहे। त्यामुळे इथले जे काही ग्रामस्थ आहेत, तुकसई ग्रामस्थ आहेत, ते भीतीच्या छायेमध्ये आहेत। दादा, नेमकं काय सांगाल, किती वर्षापूर्वीचा पूल आहे आणि काय भीती वाटते नेमकी? हा गेल्या 40-42 किंवा 45 वर्ष झाली असेल अंदाज पण हा पूल 40 वर्षामध्ये बाकी 30 वर्ष व्यवस्थित होता, पण या 10 वर्षामध्ये त्याची दुरावस्था होत चाललेली आहे। दुरावस्था म्हणजे अशी, हा बांधकाम जिल्हा परिषदेने करून दिला, तो तेवढ्यापुरता राहिला। आता ह्या वर्षी मागच्या वर्षापासून हा बांधकामाचे तडे गेले आणि ह्या वर्षी हा बांधकाम सगळा ढासळून गेलाय। ढासळून गेला तर गेला, समोरचा पीस पण गेला। आता त्या झाल्यानंतर मध्ये आता तडा गेलाय, तर मच्छा जर गेला तर आमची येण्या जाण्याची गैरसोय आहे। एकतर 3 आदिवासी वाड्या, एक तुकसई गाव, बाकीची शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी मुलं, सर्व्हिसला जाणारी, यांचे वांदे होणार आहे। त्यासाठी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन याची विल्हेवाट लावावी असं आमचं म्हणणं आहे। आणि आपण काय सांगाल की या ठिकाणी जो पूल आहे तो ढासळला होता, काय नेमकं सांगाल? ते दादा सांगितले ते आम्हाला, तर आमच्या दादांच्या माहितीप्रमाणे 30-40 वर्षाचा पूल आहे हा। 2-3 वर्ष झाले तो त्याला तडे गेलेत। शाळेत मुलं जातात, कामगार आहेत, आदिवासी लोक या पुलावरून ये जा करतात। त्यामुळे आता आम्हाला दुसरं काही साधन नाही, लवकरात लवकर ब्रिज व्हावी ही विनंती। आपण काय सांगाल, आपण देखील पाठपुरावा करत आहात, काय नेमकं सांगाल? आमचे आता जवळजवळ 1 वर्षापासून आमदारांकडून पाठपुरावा चालू आहे। तर आमदार बोलले तर आपण काही करू, आपण ह्या ब्रिजचं काम करू, मार्गी लावतो, आपण प्रोसेसमध्ये आहे। तर आमची एकच विनंती आहे आमदारांना, लवकरात लवकर आम्हाला ब्रिज करून द्यावा, हे आमदारांकडे आणि शासनाकडे ही मागणी आमची। आणि नुकताच आता काही दिवसापूर्वी या ठिकाणी जे आहे त्या पुलाला तडे गेले होते, पूल ढासळला होता आणि भरावा करण्यात आलेला, काय सांगाल? भरावा करण्यात आला तर आम्ही प्रशासकाला बोललो होतो, प्रशासक लगेच दुसऱ्या दिवशी हजर झाले। त्यांनी पाणी वगैरे केले, इंजिनियर वगैरे येऊन गेले, ग्रामसेवक येऊन गेले, तलाठी येऊन गेले। त्यांनी लगेच आम्हाला मटेरियल वगैरे अवेलेबल करून आम्हाला व्यवस्थित करून घ्यायला सांगितलं। तर ते बोले हे 2-3 महिने घालवा तुम्ही, नंतर आपण मार्गी लावू काम त्याचा। आणि दादा, आपण काय सांगाल, या पुलाची एकंदरीत अत्यंत दयनीय अवस्था झाली, काय आपल्याला वाटतंय? या ठिकाणी कर्जत खालापूरचे सन्माननीय आमदार साहेब महेंद्रशेठ तोरवे यांनी आधीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून 2 किलोमीटरचा रस्ता या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे। त्याचं काम आता गणपती झाल्यानंतर लवकरात लवकर चालू होईल। पण त्यासोबत पुलाचं काम जे PWD कडे आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, तर आमदार साहेबांना आम्ही यासाठी 1-2 वेळा भेट झालेली आहे। आता परत ग्रामस्थ आम्ही त्या संदर्भात भेटणार आहोत। आणि जे जिल्हा नियोजन मधून काम होत नाही, तर PWD मधून, सार्वजनिक बांधकाम खात्यामधून 2 ते 3 कोटी रुपयाचा निधी त्याच्यासाठी आवश्यक आहे, किंवा नाबार्डमधून त्याची व्यवस्था करण्यात यावी। यासाठी आमदार साहेबांना आम्ही जिल्हा परिषद सदस्य रेश्मावहिनी पाटील, नरेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून भेट घेणार आहोत आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल असं आम्हाला या ठिकाणी खात्री आहे। दादा, आपण नेतृत्व केलेलं, आपण उपसरपंच राहिलेले आहात आणि आपण या तुकसई गावचे रहिवासी आहेत, काय वाटतंय पुला संदर्भात आपल्याला? पुलाचं सांगायचं खरं म्हणजे 10 वर्षापूर्वी कुसुम ढुमणा ही सरपंच होते आणि गणेश शेरम उपसरपंच होता उंबरे ग्रामपंचायतमध्ये। जेव्हा हे ठेवे 2 दिसत ना तुम्हाला, ठेव्याच्या तिथं खाली पूर्ण निकामी झालेला, त्या मार्गात आमच्या गावचे सोनू पाटील आणि आम्ही दोघाही काम घेऊन हा पुलाचं खाली दुरावस्था केली। गणपती बुडवण्यासाठी पण आम्हाला जागा नव्हती, ते व्यवस्थित तिथं RC करून व्यवस्थित दोन्ही ठेवे सारखी PCC केली। पण मला वाटतं स्थानिक लोकप्रतिनिधी आता असतील, जिल्हा परिषद सदस्य असेल, कर्जत खालापूरचे महेंद्रशेठ आमदार असतील, यांनी जर लक्ष दिला तर हा नक्कीच पूल मार्गी लागेल। कारण का आता स्थानिक निधी म्हणजे एवढे मोठे निधी पाहिजे असेल तर जिल्हा नियोजन मधून होईल, कारण का महेंद्रशेठ तोरवे आमदार यांच्यातून होईल। कारण खाली इथं कुठली ग्रामपंचायत करू शकत नाही, पंचायत समिती सदस्य करू शकत नाही, म्हणून हे लोकप्रतिनिधी इथं लक्ष द्यावा हीच आमच्या ग्रामस्थांची सर्वांची इच्छा आहे। ताई, काय सांगाल, आपण देखील या पुलावरनं जात आहे, विद्यार्थ्यांना शाळेत नेणे आपल्याला करावे लागते, काय नेमकी भीती वाटते का पुलावर? काम लवकरात लवकर करायला पाहिजे, कारण की सकाळी आम्ही कामं करणार की मुलांना सोडणार? मुलांची तर आमची लहान मुलं आहेत, त्यांना जाण्यासाठी, परत दुसरी लोक आहेत कामाला जातात, त्यांच्यासाठी हे काम लवकरात लवकर हवं असं मला वाटतं। तर हे जे होते हे तुकसई ग्रामस्थ होते, त्यांनी देखील प्रशासनाला सांगितलंय, स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगितलंय, आमचा हा जो पूल आहे हा पूर्णतः आता तुटलेल्या अवस्थेत आहे, हा
पूल कधीही तुटू शकतो. पाऊस नुकताच सुरू झालेला आहे. जुलै महिन्यामध्ये जो काही जोरदार पाऊस झाला त्यामुळे अतिवृष्टी झाली, पूरस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा एकदा अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर नक्कीच हा जो पूल आहे हा देखील तुटेल व आम्हाला देखील हा जो पूल आहे हा कुठेतरी वर्दळीचा आमचा संपर्क तुटेल अशी जी भीती आहे ते येथील नागरिकांना आहे. प्रसाद अटक, LS मराठी, खालापूर, रायगड.